श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन जवळ येत आहे. अनेक भक्तांसाठी मोठी पारायण किंवा तासनतास जप करायची इच्छा असते, पण धावपळीच्या आयुष्यात वेळ मिळत नाही. मग अशा वेळी स्वामींची मोठी सेवा कमी वेळात कशी करायची? स्वामींना अपेक्षित आहे काय? कारण आपली सेवा आणि आपला भाव जो आहे तो स्वामींना अपेक्षित आहे. आता कमीत कमी वेळात मोठी सेवा कशी करावी त्याचे मी तुम्हाला 3 प्रभावी मार्ग सांगणार आहे. जोपर्यंत अक्कलकोटचे स्वामी समर्थांचा प्रकट दिन येत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा दररोज करू शकता. आजपासून सुरुवात करू शकता. तारक मंत्राचा 108 वेळा जप का करावा? स्वामींचे पूर्ण सार तारक मंत्रात आहे. जर तुम्हाला पोथी वाचायला वेळ नसेल तर रोज फक्त 11 किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणा. प्रकट दिनापर्यंत रोज हे केल्यास त्याचं फळ एका मोठ्या पारायणासारखंच मिळतं. आणि निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हे शब्द तुमची अर्धी संकटे दूर करतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा आजप. वेळ चालता फिरता तुम्ही कधीही करू शकता. स्वामींनी बाह्य अवंडबरापेक्षा म्हणजे अंतरीचा भाव जो आहे तो प्रिय आहे. म्हणजे तुम्ही बाहेरून काहीही दाखवाल त्या गोष्टीपेक्षा, म्हणजे बडेजावपणा कराल त्याही गोष्टीपेक्षा त्यांना अंतरचा जो तुमचा भाव आहे तो प्रिय आहे. ऑफिसला जाताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा घरात घरकाम करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तो चालू ठेवायचा आहे. याला मानसिक सेवा म्हणतात. यासाठी तुम्हाला वेगळे आसन मांडून बसण्याची गरज नाही, पण याचे फळ तुम्हाला मात्र अफाट मिळणार आहे. आणि दिवसातून फक्त 3 अध्याय. आता वेळ याला जास्त नाही लागणार, 15 मिनिटे लागतील. जर तुम्हाला पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायला वेळ मिळत नाहीये तर तुम्ही 3 अध्याय वाचू शकता. प्रकट दिनापर्यंत रोज फक्त 1, 2, 3 असे पहिले 3 अध्याय वाचा किंवा दिवसातून फक्त 1 अध्याय शांतपणे अर्थ समजून वाचा. घाईघाईत पूर्ण पोथी वाचण्यापेक्षा 1 अध्याय मनापासून वाचणं स्वामींना जास्त आवडेल. आणि अन्नदान सर्वात मोठी सेवा. वेळ नसेल तर एखाद्या गरजूला 1 वेळचं जेवण द्या किंवा मुक्या प्राण्याला, उदाहरणार्थ श्वान, गाईला बिस्किट किंवा पोळी द्या. स्वामी म्हणतात ज्याला भूक लागली आहे त्याला अन्न देणं हीच माझी खरी पूजा आहे. आता दिवसाच्या शेवटी स्वामींसमोर हात जोडून म्हणा, स्वामी, कामाच्या व्यापात वेळ देऊ शकलो नाही, पण माझे चित्त तुमच्या चरणी आहे. जी पण माझ्या हातून सेवा घडली आहे ती तुमच्या चरणी अर्पण. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. स्वामींना तुमच्या वेळेपेक्षा तुमचा भाव हवा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी कधीच आपल्या भक्तावर रागवत नाही. त्यामुळे मनात अपराधीपणा न ठेवता जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ स्वामींच्या नामात घालवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.